नमस्ते माझे सर्व प्रेक्षकांनो, मी सोहेल सय्यद, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहे ॲडव्होकेट व PhD करत असलेले माजी गटनेता व नगरसेवक जुन्नर तालुक्याचे मुस्लिमांचे भक्कम आधारस्तंभ जमीरभाई कागदी. जमीरभाई, तुमचं स्वागत आहे आमचे चॅनलला. छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी, तसेच जुन्नर ओनियन एक्सपोर्टचे जेवढे काही सबस्क्रायबर आहेत, या जुन्नर तालुक्यातील जेवढे लोक आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचसोबत आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये सांगितलं का मुस्लिम समाजाचे आधारस्तंभ. खरं मी मुस्लिम समाजाचा आधारस्तंभ जरी असलो तरी माझ्याकडे येणारे सगळे माणसं जी वंचित असतात, पीडित असतात, ज्यांना काही अडीअडचणी असतात, त्या कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे असून द्या, त्यांना 100% न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी कोणताही असा भेदभाव कधीही केला नाही. कोणते जाती, धर्म, जातीयवाद असं कधीही केलं नाही. प्रत्येक येणारा माणूस आपल्याकडे अडचण घेऊन येतो, ती अडचण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असतो आणि त्या माध्यमातून मी काम करत असतो. त्याच्यामुळं 100% प्रायोरिटी माझी मुस्लिम समाज जरी असली तरी येणारा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी काही ना काही एक चॅलेंज घेऊन येतो, कामं घेऊन येतो. तर ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून आपण ती कामं करत असतो. धन्यवाद. जमीरभाई, आपण तुमचं जास्त वेळ घेत ना, डायरेक्ट आपण सुरुवात करू. तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतोय. सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये जे इंटरफेअर केलंय, लक्ष घातलेलं आहे, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात काय इफेक्ट झालेला आहे? सज्जाद नोमानी साहेब हे तमाम मुस्लिमांचे एक फार मोठे एक आदराचे स्थान आहे त्यांचे. सज्जाद नोमानी साहेबांनी ज्या वेळेला लोकसभेमध्ये महाविकास आघाडी यांना मदत करण्याचा त्यांनी ठरवलं होतं आणि जातीयवादी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केला होता, तो प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी झाला होता आणि लोकसभेमध्ये याचे मोठ्या प्रमाणामध्ये आउटपुट दिसले होते. त्यांनी फक्त मुस्लिमांनाच नव्हे तर अल्पसंख्याक समाज, जो आदिवासी समाज आहे, जो दलित समाज आहे, जो आलुते बलुते समाज आहे, त्या सर्वांना संविधानाच्या संदर्भात एकत्र करून, संघटित करून एका जातीयवादी पक्षाच्या विरोधात मतदान करण्यासाठी भाग पाडले होते. परंतु ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो स्टँड घेतला, त्यांनी जी भूमिका घेतली, ती भूमिका त्यांनी घेत असताना त्यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात काही चुका झाल्या आहे. परंतु त्यांची जी नियत होती त्याच्यावर शंका घेणं हे चुकीचं आहे. ते मुस्लिम समाजाचे जे फार मोठे धर्मगुरू आहेत आणि ते फार मोठे आदराचे स्थान त्यांना आहे. त्यांनी प्रचंड इस्लामची खिदमत केलेली आहे, त्यांची इस्लामची सेवा केलेली आहे, परमेश्वराची सेवा केलेली आहे. अनेक मदरशामध्ये जागतिक स्तरावरती त्यांनी त्यांची भाषणं दिलेली आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणाद्वारे, आपल्या संभाषणाद्वारे मुस्लिमांची मनं जिंकलेली आहेत आणि मुस्लिमांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अशी एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती ज्यांनी ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक यादी प्रसारित केली होती आणि यादीमध्ये नावं घेतली होती आणि वास्तविकरित्या म्हणजे ह्याला व्होट जिहादचं नाव देऊन काही राजकीय पक्षांनी त्यांचे जे व्हिडिओ आहे, उदाहरणार्थ आपण बघूया का भोसरीच्या प्रचारसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो व्हिडिओ लावला होता तो एडिट केलेला होता आणि एडिट करून तो चुकीच्या पद्धतीनं लोकांना दाखवण्यात आला होता का त्यांचं व्होट जिहाद एवढा शब्द त्यांनी तिकडे ठेवला आणि पुढचं व्होट जिहाद ही संकल्पनाच नाही. मुळात त्यांनी जे यादी प्रसारित केली होती त्या यादीमध्ये 95%, मी तर सांगेन 98%, एक 10-12 फक्त मुस्लिम कॅन्डिडेट होते त्याच्यामध्ये आणि 10-12 मुस्लिम कॅन्डिडेटच्या यादीमध्ये समाविष्ट होते आणि विशेष बाब त्याच्यात इम्तियाज जलील MIMचे जे होते त्यांचं त्याच्यात नाव नव्हतं. म्हणजे खऱ्या अर्थानं आक्षेप मुस्लिमांनी त्यांच्यावर घ्यायला पाहिजे होता का इम्तियाज जलीलांचं नाव का घेतलं नाही त्याच्यामध्ये, ते का थोड्या मतावरून पडले. तर ह्या सगळ्या संशोधनाच्या बाबी आहेत आणि ह्या ज्या बाबी आहेत ह्या आपण जर बघितल्या तर हे फक्त निवडणुकीच्या प्रचारासाठी, निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी हे भाजपने एक व्यवस्थित पद्धतीनं हे सगळं नियोजन केलं होतं आणि ह्या नियोजनामध्ये त्यांची जे भाषणं आहेत, त्यांची जी पत्रं आहेत ती एडिट करून ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि वोट जिहाद. आता जर 98% हिंदू उमेदवार त्यांच्या यादीमध्ये आहे तर कसला वोट जिहाद आला?
तर वोट जिहादच्या नावाखाली आता जिहादची संकल्पना आहे. जिहाद संदर्भात जर बोलायचं गेलं तर मला 1 तासही याच्यामध्ये अपुरा पडेल, पण मी थोडक्यात मी सांगतो. जिहादचा अर्थ काय? जिहादचा अर्थ आहे संघर्ष. आणि संघर्ष याच्यामध्ये जिहादचे 2 मूळ कॅटेगरिकली संघर्ष आहेत. एक जो संघर्ष आहे तो जिहाद अकबर आणि दुसरा आहे जिहाद असगर. जिहाद अकबर म्हणजे मोठा जिहाद, मोठा संघर्ष, आणि जिहाद असगर हा छोटा संघर्ष. धार्मिक वृत्ती संदर्भात धर्मामध्ये असणारे जिभेसोबत संघर्ष, व्यक्तीसोबत संघर्ष, त्याच्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष, असे संघर्षाचे अनेक पैलू दिलेले आहेत. आणि त्या जो जिहाद अकबर हा मोठा जिहाद आहे ना, त्या मोठ्या जिहादमध्ये कुठेही धर्मयुद्धासंदर्भात विषय घेतलेला नाही. तसेच जिहाद असगर हा छोटा जिहाद ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे इस्लाममध्ये, त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जिहाद आणि किताल म्हणजे तलवार हातात घेण्यासंदर्भात हे जिहाद अकबर या जिहाद असगर या छोट्या जिहादमध्ये शेवटच्या स्थानाला सांगितलं गेलं आहे. का जिहाद असगरमधला जर छोटा सगळ्यात जिहाद आहे, त्याच्यातलं जर अशी गरज पडली तर ती तलवार उचलावी. परंतु ज्या पद्धतीनं जातीयवाद करून आणि या पूर्ण निवडणुकांना धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं गेलं. कसला धर्मयुद्ध? हिंदूंच्या विरोधात उभे राहिलेले आहेत आणि मुसलमानांचं नाव याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये 10 ते 15% मुसलमान आहे आणि 15% मुसलमान 85%ला कसा अडचणीत आणू शकतो, ह्या सगळ्या चुकीच्या भंपक वार्ता सांगून आणि लोकांची दिशाभूल करून एक वातावरण निर्मिती केली आणि मतांचं ध्रुवीकरण या ठिकाणी केलं गेलं. आणि मतांचं ध्रुवीकरण करून एक गट्टा मतं ही बाजूला घेण्यात आली. आणि त्याच्यामध्ये सज्जाद नोमानी यांचा जो फतवा, आता फतवा म्हणजे काय आहे, असा कोणताही फतवा या ठिकाणी सज्जाद नोमानी साहेब यांनी काढला नव्हता. आणि फतवा म्हणजे काय आहे? फतवा म्हणजे काय आदेश नाही. फतवा म्हणजे ते एक दिशा दाखवतात. ती मानायची का नाही मानायची त्या सर्वसामान्य मुस्लिमांवर असतं. त्यांनी जे उमेदवार दिले यादीमध्ये, त्या अनेक उमेदवार त्याच्यातले मुस्लिमांनी नाकारले आणि काही उमेदवार पडले, तर त्याच्यामध्ये तो काही विषयच येत नाही. आणि हे फतवा विरुद्ध भगवा विरुद्ध फतवा, आणि मुस्लिमांचं असं चाललेलं आहे, OBC याच्यामध्ये आलेले आहेत वगैरे वगैरे, ह्या अशा पद्धतीनं हिंदू समाजाला घाबरवून त्यांचं संघटीकरण करण्यात आलं, त्यांना एकत्रीकरण करण्यात आलं, त्यांचं ध्रुवीकरण मतांचं करण्यात आलं आणि हिंदू वोट बँक एक सिस्टमॅटिक पद्धतीनं तयार करून एका ठिकाणी ती डायव्हर्ट करण्यात आली. आणि त्याचसोबत मुस्लिमांना टार्गेट करून त्या पद्धतीनं अशी व्यूहरचना करून, आणि त्यासोबत लाडकी बहिणी योजना होती, त्याचाही मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. परंतु हे करत असताना त्यांनी सज्जाद नोमानी साहेबांचा त्यांच्यावर हे घेतला, त्यांच्यावर त्यांचं नाव घेण्यात आलं. आणि मागे मग खाली जे उमेदवार पडलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे काय असणारे लोक हे सज्जाद नोमानी साहेबांवरती चुकीच्या पद्धतीने कमेंट करत आहेत. वास्तविकरित्या त्यांनी माफी पण मागितलेली आहे. या संदर्भात माफी मागायची गरज नव्हती, परंतु मोठं मन करून त्यांनी माफी मागितलेली आहे. परंतु असे असताना त्यांचं नाव फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये हे सज्जाद नोमानी साहेब आमचे उलेमा आहेत आणि त्यांचा आदर करणं हे सर्व मुस्लिमांचं एक कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यांच्यावर कोणीही टीका टिप्पणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. झाला तो प्रकार झाला आहे, आता पुढच्या कामाला लागा आणि पुढच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना सांगून काहीही उपयोग नाही. उलट पक्षी जे जातीवादी विचाराचे लोक आहे ते त्याच्यात समाधान मानत आहे का ही मुस्लिम लोकच त्यांच्या धर्मगुरूंना कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बोलत आहेत. ते फार मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक धर्मगुरू आहेत. त्यांच्याबद्दल माझं सगळ्या मुस्लिमांना आव्हान आहे का कुणीही त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह बोलू नये. जमीरभाई, माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, OWC यांनी महाराष्ट्राचे निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार उभे केले होते, त्याच्याबद्दल त्यांचा काय परिणाम झालेला आहे? या लोकशाही व्यवस्थेमध्ये जे नोंदणीकृत पक्ष म्हणजे राज्य निवडणूक आयोगात किंवा केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे नोंदणीकृत पक्ष आहे, त्या नोंदणीकृत पक्षापैकी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM हा पक्ष आहे. त्यांना संपूर्ण ठिकाणी, संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण भारतामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांना त्यांचे उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे.
परंतु त्यांनी काही ठिकाणी जे मुस्लिम बहुल एरिया होते त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत आणि या सगळ्या उमेदवारांमध्ये त्यांचे फक्त एकच उमेदवार, एक इम्तियाज जलील फार कमी मताने पडलेले आहेत आणि मुफ्ती इस्माईल जे मालेगावमधून निवडून आले आहेत ते फार मला वाटतं 26 मतांनी काहीतरी निवडून आलेले आहेत. तर त्यांचा फक्त एकच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे. परंतु ते निवडणूक प्रक्रियेमध्ये आल्याच्या नंतर भाजप किंवा जे काही त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांनी अशा पद्धतीनं ओवैसीला टार्गेट केलं. आता त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं की अय ओवैसी तू हैदराबाद को आया जहाँ से जाया. तुम्ही कोण रोखणारे आहेत त्यांना? संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे निवडणूक लढण्याचा. कोणी मायचा पूत त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही. हा कॉन्स्टिट्यूशनल त्यांचा अधिकार आहे. परंतु ते जेव्हा लढत असताना ओवैसी म्हणजे फार असा काहीतरी मोठा असा भारताचा दुश्मन आहे, देशद्रोही आहे. त्यांनी असं केलं, ते औरंगाबादला गेले, औरंगजेबच्या कबरीवर गेले, फलाना असं ते व्यवस्थित विश्लेषण करून हिंदू बांधव जो आमचा आहे त्यांच्या मनात एक द्वेषाची भावना AIMIM असू द्या, असदुद्दीन ओवैसी असू द्या किंवा त्यांचे काही सहकारी असू द्या किंवा नौमाने साहेब असू द्या, ह्यांना एक व्हिलन म्हणून या पूर्ण निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवलं गेलं. आणि हे व्हिलन आहेत, हे हिंदूंना त्रास देण्यासाठी आलेले आहेत, हे हिंदूंचा नायनाट करतील, हे हिंदूंचं काहीतरी बरं वाईट करतील, इस्लामीकरण होईन या महाराष्ट्राचं वगैरे वगैरे ह्या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे. परंतु असं काहीही नाही. इथला जो मातीतला हिंदू मुस्लिम दोन्ही जो तानाबाना आहे तो अतिशय चांगला आहे आणि अतिशय एकमेकांचे चांगले संबंध आहेत. ह्या फक्त निवडणुकीच्या पोळ्या भाजण्यासाठी ह्या दोघांचं किंवा ओवैसी साहेब असून द्या किंवा मौलाना सज्जद नौमानी असून द्या किंवा इतर जे लोक आहेत त्यांचा वापर किंवा मुस्लिम समाज त्याला टार्गेट करून आपण बघितलं की मागील अनेक दिवसापासून भाजपचे काही प्रवक्ते हे चुकीच्या पद्धतीनं मुस्लिमांवर बोलत होते, चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कमेंट करत होते, चुकीच्या पद्धतीनं मुस्लिम समाजावर आक्षेपार्ह टिप्पण्या करत, अनेक त्यांच्यावर FIR झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं फक्त धार्मिक ध्रुवीकरण करून आणि हिंदू वोट बँक तयार करून ते भाजप मित्रपक्षाला निवडून आणण्यासाठी त्यांनी एक त्यांचं स्ट्रॅटर्जिकल प्लॅन होता आणि त्या प्लॅनमध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि हे करत असताना एक मात्र झालेलं आहे का महाराष्ट्राचं गुजरातीकरण झालेलं हे मात्र 100% खरं आहे. जमीर भाई, माझा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी हे आहे, महाराष्ट्राचे राजकारणात उत्तर भारतीय आमदार संदर्भात तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे हे महाराष्ट्राचं अतिशय मोठं दुर्दैव आहे का या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजावर नेतृत्व करत असताना उत्तर भारतीय आमदार आमच्यावर लादले जातात. विशेष करून मुंबई आणि परिसरात जर आपण बघितलं जे काही आमदार आहेत, आता याच्यामध्ये अबू आसिम आझमी हे UPचे आहेत. तुम्ही बघा आरिफ नसीम खान हे UPचे आहेत, नवाब मलिक हे UPचे आहेत, सना मलिक हे UPचे आहेत, अमीन पटेल हे गुजरातचे आहे. तुम्हाला सांगतो अजून अनेक असे जे आमदार आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. त्यांना धड मराठी बोलता येत नाही. त्यांचं योगदान जरी त्या ठिकाणी असेल आणि उत्तर भारतीय मुस्लिम हा काय आमचा दुश्मन नाही, तो आमचा भाऊच आहे. आणि हे करत असताना त्यांना नीट मराठी बोलता येत नाही. त्यांना मुस्लिमांवर लादलं गेलं. एक आमदाराला मंत्री करायचं पूर्ण कॅबिनेटमध्ये मुस्लिमाला आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं. त्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे या विषयामध्ये का ह्या मातीमध्ये अनेक गुणवंत लोक ज्यांचं मराठीवर कमांड आहे आणि विशेष म्हणजे हे ज्यावेळेला उत्तर भारतीय निवडून येतात आणि त्यांचे इंटरव्ह्यू खाली आपल्या महाराष्ट्रातील जनता बघते, त्यांचं व्याकरण बरोबर नसतं, त्यांना मराठी येत नाही, दचा म करतात आणि अशा अनेक त्रुटी अनेक चुका त्यांच्या भाषणांमध्ये संभाषणामध्ये या असतात. आणि तशा असल्यामुळं हे महाराष्ट्राच्या जनतेला हे बाहेरचे वाटतात. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. या महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस, मी जुन्नर राहतो, शिवजन्मभूमीत राहतो, मी मराठी शाळेत शिकलेलो आहे, माझं व्याकरणावर कमांड आहे, मी मराठी शाळेतून MA केलेलं आहे, मी PhD करत आहे मराठीतून, मी LLB मराठीतून केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी ज्यावेळेला मराठीत आपण करतो, एक सर्वसामान्य जो मराठी माणूस असेल त्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाची मराठी म्हणजे ही 7व्या स्टेजची मराठी, वैदिक, संस्कृत, प्राकृत, रूपम, रूपिकानम ह्या स्टेजची मराठी, ह्या सगळ्या मराठी मी शिकलेलो आहे. या सगळ्या मराठीवर माझा कमांड आहे. ज्यावेळेला मी मराठीत बोलतो तर ह्या इथल्या मातीतल्या महाराष्ट्रीयन इतर समाजाच्या लोकांना वाटतं की हा आपला माणूस आहे, आपल्या मातीतला माणूस आहे. परंतु ज्यावेळेला उत्तर भारतीय आमदार, उत्तर भारतीय मंत्री,
उत्तर भारतीय मुस्लिम समाजाची माणसं ज्यावेळेला बोलतात तर त्यांच्या व्याकरणामध्ये चुका होतात आणि त्यांना वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना, विशेष माझ्या महाराष्ट्रीयन बांधवांना वाटतं का हा बाहेरचा माणूस आहे, याला मराठी बिराठी येत नाही, हा काहीतरी हिंदी आणि मराठी मिक्स करतोय. आणि अशामुळं असं वाटतं का आणि हे फार मोठी समस्या आहे. हे काँग्रेसवाल्यांनी याच्यामध्ये फार मोठी त्याची पेरणी केलेली आहे. आपण आता बघितलं तर उत्तर भारतीय एक राज्यसभेचे खासदार महाराष्ट्रातून गेलेले आहेत. ते कवी आहेत, ते आमचे चांगले आदरणीय आहेत. परंतु हे करत असताना काय महाराष्ट्रातले माणसं मेली होती का? या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये नेतृत्व नाही का? 29 वर्षांनी मी समाजकारण राजकारण करतो आहे. आम्ही काम करत असताना एकदा मी आरिफ नसीम खान साहेबांना मंत्रालयात भेटायला गेलो होतो. तर माझे ते निवेदन दिल्यानंतर मी त्यांच्यापुढं हात पुढं केला तर त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं नाही, हात मागे खेचलं. हे असे नेतृत्व करतात का? माझ्याकडे रात्री 3 वाजता माणूस येऊन द्या, ते मी 3 वाजता आल्याच्यानंतर त्याचं संपूर्ण ऐकून घेतो आणि ऐकल्याच्या नंतर मी त्याला पूर्ण रिप्लाय देतो, त्याचं समाधान करतो आणि तो समाधानकारक होण्याकडून जातो. तर त्याला विश्वास देण्याचं काम आपण करायला पाहिजे असतं. तुम्ही UPचा माणूस आणि त्याला काय महाराष्ट्राच्या माणसाचे जाण असणार आहे, काय त्याला महाराष्ट्राच्या माणसाच्याबद्दल अस्मिता असणार आहे? हे फार निंदनीय आणि शोकनीय आहे. त्याच्यामुळं माझी सगळ्या पक्षाच्या लोकांना, फार भाजपवाल्यांना पण आव्हान आहे. आता भाजपवाल्यांनी पण अनेक दिलेले मुस्लिम जे आहेत ते UP बिहारचे त्यांचे कार्यकर्ते UP बिहारचे आहेत. आता हितेंद्र ठाकूर यांना पाडण्यामध्ये दुबे कोणतरी उभा केला होता, तो उत्तर भारतीय आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक आपण बघितलं, आता तर भाजपच्या यादीमध्ये अनेक उत्तर भारतीय UP बिहारचे लोक निवडून आलेले, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर आम्हाला आमच्या महाराष्ट्र ही शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. माझ्या तमाम पक्षांना माझं एक नम्र आव्हान आहे का तुम्ही उमेदवार देताना या महाराष्ट्राच्या मातीतलेच उमेदवार द्या, ज्यांना या महाराष्ट्राच्या प्रश्नाची माहिती असेल, या महाराष्ट्राच्या मातीची त्यांना जाण असेल, या महाराष्ट्रातल्या मातीचं त्यांना दुःख समजत असेल, अशीच लोक उमेदवार द्या. आणि हे उत्तर भारतीय गुजराती हे आमच्या बोकांडी देऊ नका. हे आल्यानंतर ते काही काम करत नाही आणि ते महाराष्ट्रीयन लोकांना आपलेसे वाटत नाही. त्यांना इथले लोकांशी काय देणं घेणं नसतं. ते फक्त मतांचं राजकारण करतात, त्यांचं काम करत असतात आणि कामं करून जात असतात. तर खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवायचं असेल, महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजायचे असेल तुम्हाला, तर ह्याच मातीतले उमेदवार या सगळ्या पक्षाने दिलं पाहिजे आणि त्या मातीतल्या लोकांना पुढं घेऊन जायला पाहिजे आणि त्यांचे नेतृत्व सक्षम करायला पाहिजे. जमीरभाई, माझा तुम्हाला चौथा प्रश्न असा आहे की EVM संदर्भात महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट पराभवाचा खापर फोडत आहे, तर तुमचं याच्यावर काय मत आहे? EVM संदर्भात माझं मत असं आहे, परखड मत असं आहे का अशी कोणतीही EVMमध्ये गडबडी होत नाही किंवा असा काही प्रकार होत नसतो. आपल्या पराभवाची कारणे मीमांसा या नेत्यांनी करावी. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर एक हिंदू मतांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करून एक वोट बँक तयार करून त्याला लाडकी बहिणीचा सपोर्ट, या योजनेच्या सपोर्टमुळे हे जे पूर्ण यश दिसते आपल्याला घवघवीत यश हे प्राप्त झालेलं आहे. EVM संदर्भात 2011ला मी कोर्टामध्ये केस केली होती, ख्वाजा कोर्ट त्यावेळेला इलेक्शन पिटिशनला होते. तर त्या केसमध्ये आम्ही 4 वर्ष EVMच्या विरोधात सेल इंडिया कंपनी लिमिटेड त्यावेळेला ती EVM बनवायची, त्यांचे 2 प्रात्यक्षिक त्या ठिकाणी झाले होते आणि 2 प्रात्यक्षिक झाल्याच्या नंतर हा निकाल आमच्या विरोधात गेला होता. त्यांनी सांगितलं होतं का अशा प्रकारे कोणतीही EVMची छेडछाड होत नाही आणि कोणीही माणूस करू शकत नाही. त्याच्यात फक्त बटन दाबलं जातं, काउंटिंग होतं, टोटल काउंटिंग होतं, पक्षीय मतं त्याच्यात बाहेर असतात. आणि हे काम करत असताना मी बूथ एजंटपासून, मी 1996 पासून बूथ एजंटपासून तर निवडणूक लढेपर्यंत, खासदारकी लढेपर्यंत सगळ्या प्रक्रिया बघितलेल्या आहे. ज्यावेळेला मशीनं येतात त्यावेळेला मशीनांची चेकिंग होते, उमेदवार तिकडं असतात, त्यांना पत्र देऊन बोलावलं जातं की उमेदवारांनी मशीन चेक कराव्या. मशीन चेक झाल्याच्या नंतर जो बूथ एजंट असतो तो सील मारत असताना, सील खोलल्यानंतर त्या बूथाचं परत एकदा परीक्षण केलं जातं त्या मशीनचं. ती मशीन चेक केली जाते, व्हेरीफाय केलं जातं. पोलिंग बूथवर असणारा पोलिंग एजंट हे सगळे मशीन बघतो. संध्याकाळपर्यंत सगळ्या मतदान झाल्यानंतर त्या परत मशीन ह्या सील केल्या जातात, सह्या घेतल्या जातात पोलिंग एजंटच्या आणि त्या सगळ्या सह्यासोबत असलेलं जे EVM आहे ते EVM मशीन स्ट्रॉंग रूमला नेलं जातं. स्ट्रॉंग रूमवरती असतो, त्याचं नियंत्रण असतं रिटर्निंग ऑफिसरचं.
हा रिटर्निंग ऑफिसर पूर्ण त्या स्ट्रॉंग रूमवर नियंत्रण ठेवतो. तिथं DYSP, PI, तहसीलदार, प्रांताधिकारी असे अनेक पदाधिकारी महसूल विभागात काम करणारे, पोलीस विभागात काम करणारे एकमेकांशी कोऑर्डिनेट करून काम करत असतात. आणि स्ट्रॉंग रूम ज्यावेळेला सील केलं जातं, स्ट्रॉंग रूममधल्या असणाऱ्या मशिनी तिकडं ठेवल्या जातात. त्या मशिनी ऑफ असतात, ऑन नसतात. त्याच्यामुळं ते बिकिंग हा काय प्रकारच नसतो. आणि नंतर ज्यावेळेला काउंटिंगला आणलं जातं मशीना, त्यावेळेला मशीन चालू केल्या जातात. तिकडं पोलिंग एजंट, काउंटिंग एजंट तिकडं असतो. त्याच्यासमोर सगळ्या मशीन चेक केलं, सील उघडलं जातं, मशीन चेक केलं जातात आणि तिथं टोटल फायनल होते. आणि सगळी टोटल फायनल होऊन त्याच्यातून याच्यामध्ये पोस्टल मतांमध्ये थोडंसं मागे पुढं आपण करू शकतो. तिकडचा रिटर्निंग ऑफिसर हा करू शकतो, परंतु त्यालासुद्धा तक्रार आहे. आपण बघितलं कीर्तिकरांच्या वेळेला पोस्टल मतांमध्ये गडबड झाली, तर तो एक अपवादात्मक आहे. परंतु EVMमध्ये असं काही होत नाही. महाराष्ट्र राज्यातला एक मोठा काँग्रेसचा पदाधिकारी निवडणुका झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला संध्याकाळी. त्यांनी मला विचारलं का ह्या सगळ्या मशिनांमध्ये गडबड झाली, कसं काय, तुमचं काय मत आहे? म्हटलं हा सगळा भंपक प्रकार आहे. काँग्रेसने किंवा काँग्रेस मित्र पक्षांनी या सगळ्या विषयाची, या सगळ्या पराभवाची त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं त्याचं आत्मचिंतन करावं, त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि पुढील निवडणुका कशा लढायच्या. ह्या ज्या निवडणुका लढत असताना आपण बघितलं का मुस्लिम समाज, आदिवासी समाज, दलित समाज ह्यांना संरक्षण देण्यासंदर्भात कोणीच काही उपाययोजना केली नाही. उपाययोजना इन द सेन्स आपण बघितल्या मोठ्या मोठ्या सभांमध्ये कोणी असं सांगत नव्हतं का मुस्लिम समाजाने काळजी करायचं कारण नाही, दलित समाजाने काळजी करायचं कारण नाही. त्यांना आत्मविश्वास कसा भेटणार? एक प्रकाश आंबेडकर फक्त तेच बोलत होते का वंचित असू द्या, दलित असू द्या, आदिवासी असू द्या, त्यांच्या मागं आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तुम्ही आत्मविश्वास निर्माण केला नाही लोकांच्या मनामध्ये तर कसे तुमच्या मागं येतील ते? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं की हे मशीन हॅक झालेले आहेत. तर मी म्हटलं नाही असं काय होत नाही. तर तो मला म्हणायला लागला का देऊ का तुम्हाला हॅकर? मी म्हटलं हे हॅकर मला देण्यापेक्षा हा हॅकर राहुल गांधीला दे बाबा तू, आणि त्याला सांग काय सगळ्या निकाल पलटी कर. तर ते हसायला लागलं जोरदारामध्ये. तर असा काय प्रकार नसतो. EVM ह्या ॲक्युरेट आहे. परवाच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे, चॅलेंज दिलं आहे का कोणीही ह्या EVM मशीन हॅक करून दाखवावं. सुप्रीम कोर्टाने खडसावलं आहे त्यांना का बा असा काय प्रकार होत नसतो. कशाला? म्हणजे जिथं तुम्ही निवडणुका जिंकतात तिकडं म्हणतात का नाही EVM ओके आहे, जिथं हरतात. तर माझं असं म्हणणं आहे का काँग्रेसने, मित्रपक्षाने त्याचं आत्मचिंतन करावं. हिंदुत्वाची जी पिच आहे त्या पिचवर न जाण्यापेक्षा, कारण त्या पिचवरती लोक माहीर आहेत, त्या पिचवर काँग्रेसवाल्यांना घेतात, तिकडे त्यांना बदडतात चांगलं आणि ते हारतात. त्या पिचवरून त्यांनी दुसऱ्या पिचवर घेऊन जायला पाहिजे. काँग्रेसची जी बॅकबोन आहे, अल्पसंख्याक समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, आदिवासी समाज, बलुते समाज ही त्यांची ताकद आहे. धर्मनिरपेक्ष मतं ही त्यांची ताकद आहे. ह्या लोकांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना एक संरक्षण, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्समध्ये समाविष्ट करून घेणे, अशा पद्धतीने त्यांची मनं त्यांनी जिंकायला पाहिजे आणि त्यांच्या मागं त्यांना उभं करायला पाहिजे आणि आपली मतांची टक्केवारी त्यांनी वाढवायला पाहिजे. तशी फार क्लोज फाईट होती, अशी काय फार मोठ्या फरकाने झालेली नाही. परंतु ह्या सगळ्या फाईट बघितल्यानंतर, त्याचं विश्लेषण केल्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घ्यायला पाहिजे होतं. त्यासोबत ज्या ठिकाणी फूट पडलेले आहेत त्यांना एकत्र करून जर हे लढले असते तर कदाचित हा निकाल वेगळा लागू शकला असता. त्याच्यामुळे EVM हा काय प्रकार नसतो, हॅकबिक काय होत नसतो, हा सगळा भंग प्रकार आहे. जमीरभाई, माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. नितेश राणे यांनी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच एक टीव्हीची मुलाखतीला सांगितलं की मुस्लिम लोकांनी आता मस्जिदीवरचे भोंगे काढायला सुरुवात करावे, आता हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रुजलेले आहेत. ठीक आहे, यात काही लोकांनी ह्या ध्रुवीकरणामध्ये ते बळी पडलेले आहेत, परंतु ह्या लोकांचं मुख्य जे विचारधारा आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. इतिहास जर बघितला आपण तर ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं होतं तर त्यावेळेला सांगितलं होतं का जगदीश्वराचं मंदिर तुम्ही बांधलं आहे, परंतु माझ्या मुस्लिम मावळ्यासाठी काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला मुस्लिम मावळ्यासाठी तिथं मस्जिद बांधण्यात आली होती. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा फक्त हिंदूच नाही, मुस्लिम समाजसुद्धा त्यांना प्रचंड त्यांचा आदर करतो, त्यांची रिस्पेक्ट करतो.
आणि विशेष म्हणजे हा देश आणि हा महाराष्ट्र हा संविधानावर चालतो. आपण बघितलं तर अजान झाल्याच्या नंतर अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग उठतो. अनेक ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये ज्यावेळेला अजान होते पहाटेची, तर अनेक शेतकरी वर्ग उठून आपली कामं चालू करतो, शेतीची कामं चालू करतो. अजान झाल्याच्या नंतर काकड आरती चालू होते. अनेक मंदिरं त्या ठिकाणी काकड आरती चालू करतात. अनेक ठिकाणी पूजा अर्चा सकाळची चालू होते. अनेक शेतकरी आपले सकाळची कामं अजाननंतर चालू करतात. आणि लाऊडस्पीकर काय फक्त मशिदीवरच आहेत का? अनेक मंदिरांवरती लाऊडस्पीकर आहेत. अनेक ठिकाणी महाआरती होतात, अनेक ठिकाणी काकड आरती होते, अनेक ठिकाणी सकाळची जी पूजा अर्चा ही वेगवेगळ्या मंदिरावर केली जाते. तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्र ह्या विचारांना मानणारा आहे. कितीही यांनी भडकवलं आणि काहीही केलं तरी असं कुठं होत नाही का फक्त मशिदीवरील भोंगे काढायचे. आता मी एका ग्रामपंचायतीचं नाव घेत नाही. त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीने, याच पंचक्रोशीतील ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी एक ठराव केला. त्या ठरावामध्ये असं त्यांनी ठराव केला का ह्या मशिदीचे अमक्या मशिदीचे भोंगे तुम्ही उतरवा, तुमच्या भोंग्यांसंदर्भात आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे, असा ठराव त्यांनी केला. ठराव केल्यानंतर त्यांनी ती ठरावासंदर्भात जे घेतलेल्या ठरावानुसार त्यांनी नोटीस काढली संदर्भीय त्या मशिदीला आणि त्यांना सांगितलं का 8 दिवसात तुम्ही भोंगे काढा. ती लोक माझ्याकडे धावत आली. धावत आल्याच्या नंतर मी ते बघितली नोटीस बघितल्याच्या नंतर मी तिकडच्या सरपंचांना फोन लावला आणि त्यांना विचारलं का बाबा हा घटनाबाह्य ठराव करण्याचा तुला कोणी अधिकार दिला रे? कसं काय तू हा घटनाबाह्य ठराव करतो? ही घटना राज्य घटना आहे, या देशाला चालवणारी, या महाराष्ट्राला चालवणारी, कुणाच्या बापाचं राज्य नाही आहे इथं. कसं काय तू हे केलं आहे सगळं? तर ते बोले आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती, अमक्या संघटनेच्या लोकांनी सांगितलं का ते भोंगे खाली उतरा म्हणून. तर सगळ्यांना नोटीस दिल्या का तू? नाही, फक्त मी मशिदीवाल्यांना नोटीस दिली. मंदिरांचे भोंगे चालू आहेत त्याला काय बोलत नाही का तू? बोले त्याला नाही का बोललो मी थांब जरा म्हटलं, मी PIला कॉन्फरन्सला घेतो. मी तिकडच्या PIला कॉन्फरन्सला घेतलं. PI साहेबांना सांगितलं अशी घटनाबाह्य ठराव झालेला आहे आणि आम्हाला संदर्भीय त्या ग्रामपंचायत सदस्य जेवढे काय असतील, जो सरपंच आहे, जो ग्रामसेवक आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे आणि आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल करायचा आहे म्हटलं. मग आत्ता ताबडतोब निघतं तुमच्याकडे येतोय म्हटलं. तर तिकडून त्या सरपंचाने सांगितलं साहेब मला माफ करा, अशी घटना झालेली आहे, परंतु मी जाऊन ते ठराव खोडतो जाऊन. तो दिवस सुट्टीचा होता. त्या सरपंचाने सुट्टीच्या दिवशी जाऊन ग्रामपंचायत उघडली, तो ठराव खोडला आणि या मुलांना सांगितलं, मला फोन केला की मी तुमचे हात जोडतो, पाया पडतो, ते विषय ड्रॉप करून टाका, ती नोटीस परत द्या. ती आजही माझ्या मोबाईलला पुरावा म्हणून ठेवलेली आहे मी नोटीस. सांगायचं तात्पर्य असं आहे का हा देश घटनेवर चालतो. नितेश राणे, निलेश राणे, नारायण राणे, त्यांचे वडील तातू राणे किंवा निलेश राणेंची जी मुलं आहेत ती, किंवा अजून कोणी भविष्यात येणारी मुलं आहेत, किंवा त्यांचे बाप, त्यांची मुलं, त्यांचे बापाचे बाप, त्यांचे 7 पिढ्या जरी आल्या तरी कुणीही अशा पद्धतीने स्पेसिफिक मशिदीवरील भोंगे काढू शकत नाही. त्यांना भोंगे काढायचे असतील तर त्यांनी सरसकट सगळ्यांचे भोंगे काढावे लागतील. तसं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की 55 डेसिबलपेक्षा जास्तचा आवाज येता कामा नये. हा नियम लागू झाल्याच्या नंतर आपण बघितलं आहे का हा नियम काय फक्त मुस्लिमांवर लागू होता का? हा नियम सगळ्या सर्वसामान्य भारतीयांवर हा नियम लागू होता. कायदा करताना फक्त मुसलमानांसाठी कायदा करता येत नाही, ठराव करताना फक्त मुसलमानांसाठी करता येत नाही, तर तो संपूर्ण त्या असणाऱ्या पंचक्रोशीमधले किंवा त्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा कायदा केला जातो. कायदा करताना ज्यावेळेला सभागृह, विधी सभागृह, विधिमंडळ, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हे करतात आणि हा कायदा, हा ठराव, हे जे काही आहे हा ॲडमिनिस्ट्रेशन इम्प्लिमेंट करतो आणि त्याच्यावर जे वादविवाद असतात ते ॲडमिनिस्ट्रेशनवर घेतले जातात. ॲडमिनिस्ट्रेशनवरचे वादविवाद असतात ते ज्युडिशरीमध्ये घेतले जातात. त्याच्यामुळं या भारतामधले जे 3 सिंह आहे ना, त्याच्यातला जो पहिला आहे जो सभागृह सिंह आहे, दुसरा सिंह आहे जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि तिसरा ज्युडिशरी आहे.
तमाम भारतीयांना, मुस्लिमांना भारताच्या न्यायपालिकेवर पूर्णतः विश्वास आहे, भारताच्या कायद्यावर विश्वास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संविधानावर आमचं प्रेम आहे आणि संविधानावर आमचा विश्वास आहे. त्याच्यामुळं असे कोणी घटनाबाह्य काही बोलत असतील, कोणीही आमचं चॅलेंज आहे त्यांनी तसं करून दाखवावं. आम्ही त्यांना कायदेशीर उत्तर देऊ, कायद्याच्या मार्गाने त्यांना उत्तर देऊ आणि त्यांना जेलमध्ये टाकू. विशेष आपल्या ह्या जुन्नर युनियनच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुम्हाला का ह्या ज्या लोकांनी आता याच्यामागं जे काही जातीवादी घोषणा भाषणे केलेली आहेत त्यांना जर अटक झाली नाही तर 100% आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र राज्य यांना पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सांगणार आहोत. त्यांनी जर ऐकलं नाही तर त्यांच्या विरोधातच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये दाखल करणार आहोत. मी स्वतः त्याच्यामध्ये ॲप्लिकंट किंवा ॲपेअर होणार आहे आणि त्यांना जेलमध्ये टाकणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज मी आपल्या जुन्नर युनियनच्या माध्यमातून सगळ्या लोकांना, प्रेक्षकांना सांगू इच्छितो. या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. कुणा जातीपातीचं राज्य नाही, कुणा समाजाचं राज्य नाही. हा कायद्यावर चालणारा आहे. हा देश कोणत्याही गीता, महाभारत, बायबल, कुराण याच्यावर चालत नाही, तर हा देश संविधानावर चालतो, हा कायद्यावर चालतो. त्याच्यामुळं आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि 100% येणाऱ्या काळामध्ये आपण बघशाल का वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हायकोर्टामध्ये ॲपेअर होऊन जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे का सुमोटो ॲपेअर पोलिसांनी त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी आणि त्यांना अटक करावी, त्या संदर्भात आम्ही त्या संदर्भी DG, त्या संदर्भी असणारे SP ह्यांच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करणार आणि ते जर त्यांनी केलं नाही तर त्यांना जेलमध्ये टाकणार. धन्यवाद जमीर भाई, आपण वेळेत वेळ काढून आमच्या चॅनलला आणि आमच्या चॅनलचे तमाम जनतेला वेळ दिलेला आहे. आमच्या सगळे प्रेक्षकांना उत्तर तुम्ही रोखटोकाने दिले. मी आणि सगळे प्रेक्षकांकडून मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.